डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पवित्र दिवशी उल्हासनगरमध्ये संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय। भीम जयंतीच्या मिरवणुकीवर सरळ हल्ला करत काही गुंडांनी दहशत माजवली असून महिलांशी छेडछाड आणि सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9:50 सुमारास उल्हासनगर 4 मधील आशळेपाडा गणपती मंदिराजवळील रिक्षा स्टँड परिसरात घडली। निळकंठनगर मित्रमंडळाची मिरवणूक सुरू असताना अचानक 10 ते 12 जणांचा टोळकाच हातात चाकू, लोखंडी रॉड आणि दांडके घेऊन मिरवणुकीत घुसला। या हल्ल्यामध्ये शिवड्या उर्फ वाडी, स्वप्नील कडू, बंटी आहिरे, अल्ताज शेख, प्रेम उर्फ पेम, यश चव्हाण, प्रमोद उर्फ पम्या, ओमकार मुळे, साहिल मुरे उर्फ बिट्ट्या यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। या गुंडांनी मिरवणुकीतील तरुणांना बेदम मारहाण केली। महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही गैरवर्तन आणि छेडछाड करण्यात आली आहे। एवढ्यावरच न थांबता एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 1 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीनं खेचण्यात आलं, तर तिच्या बहिणीचेही मंगळसूत्र लुटण्यात आलंय। यावेळी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। या घटनेमुळे काही काळ मिरवणूक ठप्प झाली आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती नियंत्रणात आणत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी मारहाण, लूट, विनयभंग, शस्त्रासह हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत। दरम्यान या घटनेमुळे उल्हासनगर शहर हादरलं असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी होती आहे। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन शर्मा, उल्हासनगर। सर, आमची रॅली निघत होती, यशवंत विद्यालयाकडे वळायला निघाली रिक्षा स्टँडकडे। तर आम्ही लोक अर्धे खालीच होते आणि अर्धे वरती चढले। त्याच्यानंतर त्या लोकांनी डायरेक्टली म्हणजे ते न सांगता त्यांनी डायरेक्ट हमला केला आमच्या पोरांवर। माझ्या मावशीचा मुलगा होता, त्याच्या डायरेक्ट दोन्ही पोटात चाकू घालत होते। त्यातलं एक सामान भेटलेले, पोलिस पण होते, ऑन द स्पॉट पोलीस होते 2, आम्हाला सिक्युरिटी भेटली ना। त्या 2 पोलिसांनी सगळं काही बघितलेलं प्रकरण काय, माझ्या मावशीलाही मारण्यात आलेले, माझ्या मावशीचे केस पकडून, आणि त्या लोकांनी डायरेक्ट लेडीज बघितलेली, लहान लहान पोरं होते, लेडीज होते आमच्यावाले। मला इथं दगडफेक केली, माझ्या मावशीच्या गळ्यातलं तोडलेले, त्या मावशीच्या गळ्यातलं तोडलेले, यांनी डायरेक्टली बिन आरोपी आम्हाला डायरेक्ट मारहाण केलेली। आमची रॅली चालत असताना त्यांनी डायरेक्ट मारहाण केलेली आम्हाला। लेडीजही बघितले दगड, आणि डायरेक्टली यांनी काय, त्याचं नाव शिवडे आहे ना, आणि हा स्वप्नील कडू आहे, बंटी आहिरे आहे, अजून प्रिन्स वगैरे आणि अल्ताज आहे, हे सगळे जेवढे आहेत ना मेन आणि बाकी जेवढे मला नाव माहिती नाही आहे, बाकी जे आम्ही टाकलेले आहे याच्यामध्ये केसमध्ये, एवढ्या जणांनी आमच्यावर हल्ले केलेले आहेत भरपूर माहिती सर। डायरेक्टली लेडीज नाही बघितलं काय नाही, डायरेक्टली यांनी भरपूरच आम्हाला हे केलेले, आती केलेली आमच्यावर। आमची रॅली निघत असताना एवढी त्यांनी आती केलेली आमच्यावर। आम्हालाही न्याय पाहिजे। तो डायरेक्ट बोलतो स्वप्नील आहिरे, यश ते लोक, हा स्वप्नील काय बोलतो, तुम्ही काय हे बोलता, खोलीवाले बोलतात तुम्ही, खोलीवाले, आम्ही गाववाले, डायरेक्ट अशी बोलतात। त्यांच्या डोक्यावर मोठ्या लोकांचा हात आहे सर। आम्हाला त्यांच्याकडनं आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, त्यांच्याकडनं आमच्या पोरांना धोका आहे। आमच्या पोरांना कुठेही अडवतात आणि कुठेही मारायचं म्हणता। त्यांचं काय लायसन काढलेलं का त्यांनी? आमच्या पोरांना कुठेही मारायचं म्हणतात। हे बघा माझं, हे बघा हे एक पोरगा आहे, हे बघा याला बघा, याला हत्यार मारलेला आहे, हा याला याच्यावर वार केलेले, इथं वार केलेले, त्यांनी काय लायसन काढलेले का प्रत्येकाला मारायचं? जिथं पोरं दिसले का तिथं अडवता, यांचं काय आहे? हे म्हणता आमच्यावर लय मोठ्या लोकांचा हात आहे, मग आम्ही गरीब कुठं जायचं? आमचा न्याय कोण घेणार आहे? आमचा न्याय कोण घेणार आहे? पण मारलंय सर मला डोक्यामध्ये सामान, बिना म्हणजे त्यांचा काही विषय नव्हता। स्वप्नील कडू, अजून अल्ताज, सकाळी आमच्या जीवाचं कम जास्त झालं, त्याची जिम्मेदारी कोण आहे? आमच्या पोरांना जर काय झालं त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? ते सरळ बोलतात आमच्या हातावर मोठ्या लोकांचा हात आहे, आताही ते जेलमध्ये आहे, त्यांना सपोर्ट करणारे मोठे लोक तिथे येत आहे, तर आम्ही कुठे जायचं गरीब जनता? आमचा न्याय कोण करणार आहे? मला पण मारलंय बघा, इथे टक्कर मारली रात्री। पोरं लेडीज काहीच ते बघत नव्हते, डायरेक्ट दगड वगैरे फेकत होते ते लोक। मावशीला लागलं, एक बाई ती मावशीला मारलं, ती मावशी ऍडमिट आहे अजूनही, त्यांना एवढं मार लागलेला आहे। पोलिसांकडे काय मारले?
पोलिसांजवळ एवढी मागणी आहे की त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे, अल्ट्रासिटी आमची त्यांच्यावर दाखल झाली पाहिजे. त्यांनी भर रॅलीमुळे त्यांनी जातीवाद केलेला आहे आमच्यासोबत. हा, आम्हाला त्यांची बी निंदा खाल्ली पाहिजे. पोरांची निंदा कशी करतात, त्यांची निंदा खाल्ली पाहिजे. आम्हाला एवढी मागणी आहे आमचीवाली. खराब करून दिली ती. तुमच्या भेटल्या रात्री आम्ही तिथं असताना त्यांना आमच्या पोरांना जेव्हा अत्याचार होते ना, आमच्या पोरांना उलट करू मारता पोलिस. त्यांना का पुढच्या विला, त्यांना का पुढच्या, ते आमच्या पोरांना कुठेही अडवतात रस्त्यावर. तेव्हा जरा म्हणता की आमच्या डोक्यावर मोठ्या मोठ्या लोकांचा हात, तुमच्याकडे जे होतं ते करा. महार जातीवाले का झोपले का, आमच्या जातीवाले सगळ्यांनी निघालं पाहिजे, सगळ्यांनी मोर्चा काढला पाहिजे. प्रत्येक वेळा ते अत्याचार करतात आमच्यावर का. एकंदरीत प्रकार असा होता की काल 14 एप्रिल होती. 14 एप्रिल असल्या कारणाने संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. त्याच अनुषंगाने निळकंठ नगर मित्रमंडळ जे की आशायपाडा येथे आहे, यांनी देखील बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये अचानकपणे त्या मिरवणुकीला गालबोट लागलेला आहे आणि एकंदरीत 9:50 नाही का अचानकपणे काही समाजकंटक हे लोक लाट्या काट्या घेऊन, लोखंडी रॉड घेऊन, हातामध्ये चाकू सुरे घेऊन, तलवारी घेऊन यांनी अचानकपणे भीम सैनिकांवरती जे की ज्यांनी बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती त्यांच्यावरती हल्ला चढवला आणि हल्ला चढवल्याच्या नंतर त्यांना मारहाण केली आणि कमीत कमी 10 ते 15 लेडीज वरती त्यांनी मारहाणीचा प्रकार घडवून आणलेला आहे आणि त्यानंतर त्यांना जातीवाचक घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केलेली आहे. आणि एकंदरीत ह्या प्रकरणाबद्दल तिथे कर्तव्यावरती असलेले स्थानिक पोलीस जे होते त्यांना सदरील भीम सैनिकांनी व काही महिलांनी कळवलेलं होतं की बाबा असा असा प्रकार घडलेला आहे. त्यानंतर घटनेचं गांभीर्य बघून तिथल्या स्थानिक कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तींना स्थानिक पोलीस स्टेशनला जायला सांगितलं. स्थानिक पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मग त्यांनी नाही का घडलेला प्रकार वरिष्ठ पोलिसांना सांगितला. वरिष्ठ पोलिसांना सांगितल्याच्या नंतर सिनियर वरिष्ठ पोलीस साहेब जे आहेत त्यांनी पुन्हा घटनेचं गांभीर्य ओळखून, घटनेचा प्रकार ओळखून त्यांनी चौकशी लगेच तात्काळ चालू केली. त्यानंतर मग मी माझ्या भीम कॉलनी 4 उल्हासनगर 4 येथे मी देखील बाबासाहेबांची जयंतीचं जे प्रोग्राम होते ते आयोजित केले होते. तिथे मला शुभम डोने हे जे समाजसेवक आहेत त्यांनी मला कॉल करून सांगितलं की बाबा असा असा प्रकार घडलेला आहे, आपल्या समाज बांधवांवरती व भीम सैनिकांवरती काही समाजकंटकांनी हल्ला चढवला आहे. त्या अनुषंगाने मी लगेच तात्काळ विठलवाडी पोलीस स्टेशनला हजर झालो. तिथला संपूर्ण प्रकार मी जाणून घेतला. जाणून घेतल्याच्या नंतर मला कळलं की हा क्लिअर कट अॅट्रॉसिटी अंतर्गत प्रकार घडलेला आहे. त्या अनुषंगाने मी सिनियर पीआय जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब त्यांना मी विनंती केली आणि त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यास सांगितलं. मग त्या अनुषंगाने सिनियर पीआय साहेबांनी चौकशी करून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केलेला आहे. सदरील एफआयआर मी तुम्हाला दाखवू शकतो. सदरील एफआयआर मध्ये एकंदरीत 9 आरोपींचे नाव आहेत आणि 4 ते 5 हे इतर आरोपी आहेत. त्यापैकी जे आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यापैकी एफआयआर मध्ये नमूद केलेले जे आरोपी आहेत ते 3 ते 4 आरोपी आता नुकतेच 1 आठवड्यापूर्वी मोक्का कायद्याअंतर्गत सुटून आलेले आहेत. त्यानंतर जे सराईत आरोपी आहेत मी त्यांचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो. त्यातील पहिलं नाव आहे बंटी आयरे, स्वप्नील कडू, शिवऱ्या उर्फ वाडी, पम्या, अल्ताफ शेख, यश चव्हाण, ओमकार मोळे, साहिल मोरे व इतर 4 ते 5 आरोपी आहेत. आणि यातील जो मुख्य आरोपी आहे स्वप्नील कडू आणि बंटी आयरे यांनी जी फिर्यादी महिला आहे तिला या आरक्षच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली व जातीवाचक जे शिवीगाळ केले ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. ते असे आहे, तुम्ही महार रांडा आहेत, कोणाला विचारून जयंतीची मिरवणूक काढली, महार लोकांना खूप चरबी आली आहे, तुमची चरबी जिरवतो आता. या अशा जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनी एका महिलेला मारहाण केलेली आहे जी की फिर्यादी आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. प्लस 310 सबसेक्शन 2 BNS 310 सबसेक्शन 2 जो की अगोदरच्या IPC नुसार 395 चा गुन्हा आहे. त्यानंतर विनयभंगाचा पण प्रकार केलेला आहे. कारण ही जी फिर्यादी आहे या फिर्यादीला मारहाण करताना तिच्या छातीला टच करून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे त्यांनी कृत्य केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावरती 354 चा देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि रायटिंगचे सेक्शन लागलेले आहेत, मारहाणीचे सेक्शन लागलेले आहेत.